शिट 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 शिट, हे काय झालं? शिट मंडळी, माझ्या घरामध्ये सगळं धूर धूर झालाय. माझ्या लक्षातच नाही, मी गॅस ऑन करून तिकडे गेले होते. मंडळी, लव्ह स्टोरी पार्टमध्ये मी सांगितलं होतं की सचिन मला पहिल्यांदा जेव्हा भेटायला आला होता ना, तर त्यावेळेस त्याचे भाऊ आले होते. अनएक्सपेक्टेड सकाळी सचिनचा कॉल आला आणि मला त्यांनी सांगितलं की स्वप्नील येतोय, त्याच्या 29 तारखेपर्यंत सुट्ट्या आहेत, तर पुन्हा युरोपला जाणार आहे. तर म्हटलं अरे वा, बरं झालं, फायनली तो येतोय. तर सकाळी तो पुण्याला गेला होता, सचिनला भेटला आणि तिथून तो डायरेक्ट नाशिकला आला. आणि आता जे जळालेलं पातील आहे त्याचं मला काय करायचं तेच कळत. दिवसभर गडबडीत बरेच शूट संपून टाकले होते, कारण की आज संध्याकाळी ते वेळ मिळणार नव्हतं. मी एकीकडे भाजी करायला घेतली आणि या मिक्सरबद्दल खूप जणांनी विचारलं होतं मला. तर हे मिक्सर माझं बॉस कंपनीचा आहे. माझा हा छोटासा जो मिक्सर आहे तो बॉस कंपनीचा आहे. जे की खूप चांगली कंपनी आहे बॉस कंपनी. आणि हा मला पडला आहे 4900ला काहीतरी, आणि याच्याबरोबर 2 जार मिळालेले आहेत. तर चांगलं आहे ॲक्च्युली प्रोडक्ट, तर 1 नंबर आहे. तर हे असं छोटं कंटेनर आहे, छोटं जार आहे, आणि याच्यातलाच मोठा पण जार आहे. लव्ह स्टोरी पार्ट मी जेव्हा शेअर केली तर बरेच लोकांच्या मनात काही काही प्रश्न राहून गेले, जे मला कमेंट थ्रू किंवा इंस्टाग्रामच्या DM थ्रू येतात की ताई, लग्न झाल्यानंतर तुझी आई तुझ्याशी नीट वागते का, किंवा तुमचं बोलणं आहे का आत्ता. तर मंडळी, ज्या दिवशी लग्न होतं ना त्याच दिवशी मी तिला माफी मागितली आणि प्रॉब्लेम तिथे सगळा सॉर्ट आऊट झाला होता. तर असं काहीच नाही आहे, जसं तुम्ही नॉर्मली तुमच्या माहेरी येणं जाणं ठेवता तसंच माझं पण आहे. असं हे नाही आहे की म्हणजे हां, मी बुलढाण्याला नाही जात जास्त, कधीतरी काही काम असेल किंवा काही दुःखाचं किंवा सुखाचं असेल तरच जाते. पण माझ्या मम्मीकडे मात्र मी जात असते सारखं सारखं. आणि असं काही आमच्या रिलेशनमध्ये काहीच इश्यूज नाही आहे, सगळं नॉर्मल आहे, सगळं नॉर्मल आहे. अजून मी एक गोष्ट सांगायची विसरूनच गेले की माझी आई म्हटली होती ना की काही झालं तर आमच्या दारात कधी यायचं नाही. तर त्याचा अर्थ असा होता की चांगलं असेल तरच आमच्या घरी यायचं. जर वाईट झालं किंवा तुमचे भांडणं झाले तर मला कॉल करायचा नाही, किंवा माझ्या दारात कधीच भांडण करून नवऱ्याबरोबर यायचं नाही. म्हणजे स्ट्रिक्टली वॉर्निंग होती की काहीही चांगलं होऊ दे किंवा वाईट होऊ दे, तुझं तूच सांभाळायचं, कारण की तू लग्न केली आहेस ना, तर तुझं तू बघायचं. तर युरोपवरनं सचिनच्या मामाच्या मुलांनी काय काय आणलं आहे मुलांसाठी, तर तो ते देत होता. बरेच चॉकलेटचे प्रकार आणले. त्यातलं एक तर मी लपून ठेवलं की म्हटलं सचिनला द्यावं जेव्हा केव्हा तो येईल त्यावेळेस. आणि एक स्पायडरमॅनची टोपी पण आणली होती. This is for you. वैष्णवी, थँक्यू. Oh my god. शिफ्ट हे ना होते. बरोबर सेंटरला धर. तर सगळ्या फॅमिलीप्रमाणे आमची पण फॅमिली एकदम व्यवस्थित आहे. प्रॉब्लेम्स तर कुठल्याही फॅमिलीमध्ये थोडेफार असतातच. तसंच आहे, जसं तुमचं तसं माझं, काही असं जगा वेगळं नाही आहे. तर हेच एक गोष्ट होती की मम्मीने सांगितली की तू जसं विचार केलेला आहेस लग्न करायचं, तर सगळ्या गोष्टीला जबाबदार तू असशील. तर आज छान असं राजमा, म्हणजे गावठी राजमा आणि आलूची भाजी केली होती काळा मसाला घालून, आणि थोडासा कोल्हापुरी मसाला पण घातला होता. आणि छान आम्ही मस्तपैकी जेवायला बसलो आणि आमच्या बऱ्याच गप्पा रंगल्या, कारण की मी याला खूप लहानपणीपासून बघते आणि माझ्यासमोर हा मोठा झाला. तर मंडळी, लव्ह स्टोरी पार्टमध्ये मी सांगितलं होतं की सचिन मला पहिल्यांदा जेव्हा भेटायला आला होता ना, तर त्यावेळेस त्याचे भाऊ आले होते. तर सचिन त्याच्या काय बोलता तुम्ही, इथे छान फोटो सेक्शन चाललेला आहे. दर ते राहू दे, काय प्रॉब्लेम नाही आहे. हां, ए पिल्ले बाहेर येतील वैशू, जा, बंद कर. माझ्या लक्षात नव्हतं पिल्ले येतात. तर मंडळी, छानपैकी जेवण झालं आणि आता आम्ही चाललो आईस्क्रीम खायला आफ्टर सो लॉंग टाईम. सगळे दुकान बंद झाले आईस्क्रीम खाण्यासाठी. आम्ही बाहेर तर पडलो, पण फक्त मसाला दूध इथं आहे. शिट, बिचारे माझे मुलं.
सगळे शॉप्स बंद झाले आहेत, त्यामुळे आम्ही ठरवलं आहे की आम्ही इथे नॅचरल आईस्क्रीम शॉप आहे तिथे जायचं. तर आता पहिला घरी जातो, लॉक लावते आणि कॅब बुक करणार आणि मग निघणार. सुंदरी सुंदरी तुझं नाव काय, तुझं काय. तर मंडळी, लव्ह स्टोरी पार्टमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं ना की ज्यावेळेस सचिन आणि मी पहिल्यांदा भेटलो होतो ना वाकड ब्रिज खाली आणि फर्स्ट आमची डेट होती, तर त्यावेळेस त्याचे कोल्हापूरवरून भाऊ आले होते. तर त्यातला हाच एक आहे जो आला होता. तर हाच एक त्याचा भाऊ आणि अजून एक त्याच्या काकाचा मुलगा होता. तर मी आता सहज त्याला विचारलं, का रे म्हटलं तुला सांगितलं होतं का सचिननं की तो म्हणजे मला भेटायला येतोय. तर तो म्हणतो दादाने आम्हाला काही सांगितलं नव्हतं. तो म्हटला की मी हॉटेलला चाललोय, मला गेलाच नाही असं. हॉटेलला गेलोच नाही. तो मॅगडीला गेला डेट. गेला आम्हाला काय माहित कुठे गेला. माझं यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुकचा पेज हे सगळं मला स्वप्नीलनी ओपन करून दिलेलं होतं. इवन माझ्या फर्स्ट यूट्यूबचा जो व्हिडिओ होता त्याचे स्क्रिप्टसुद्धा त्यांनीच, इवन माझ्या घरातल्या लोकांनाही कन्व्हिन्स त्यांनीच केलं होतं. म्हणून आमची बॉन्डिंग खूप बेस्ट आहे. माझ्या प्रत्येक यूट्यूबच्या अचिव्हमेंटला मी त्याला पर्सनली मेसेज करते आणि मी थँक्यू बोलते त्याला दरवेळा, ईच अँड एव्हरी टाईम. सो आमची बॉन्डिंग खूप छान आहे. रात्री 3:30पर्यंत आम्ही गप्पा मारत बसलो. सकाळी लगेच 7:30ला उठले मी, छान त्याच्यासाठी पोहे आणि चहा केलं. असे पण प्रश्न आहे की ताई तुझे काय सचिन दादाबरोबर भांडण होतात की नाही, किंवा मग भांडण झाल्यावर कोण पहिला सॉरी म्हणतं. तर लग्नानंतर तुम्ही कसं 13 वर्ष स्पेंड केले एकमेकांबरोबर, ती पण जर्नी शेअर कर, प्रेग्नन्सीची पण शेअर कर, असे बरेच कमेंट आहे लास्ट व्हिडिओला. तर माझाही विचार चालला आहे की करूया त्याचे पार्ट. पण मग असं वाटतं की यार मी तुम्हाला बोर करते की काय, हे पण फील होतं. तर सध्या तर या महिन्यात आपण नॉर्मल व्हिडिओज टाकूया आणि पुढच्या महिन्यात मग करूया प्रेग्नन्सी जर्नी आणि लग्नानंतरची स्टोरी. व्यवस्थित राहा आणि 2 वर्ष 3 वर्ष राहा, जास्त तू पण बघ काय हे करू. आणि काय मी विचार केला जाऊ दे त्याला. कसं आहे की मला एक म्हणणं आहे की दोघांमध्ये एक तर व्यवस्थित पाहिजे. आणि असं नाही मग कसं आहे की मग त्याला जाणीव असायला पाहिजे. आणि त्या मला नाही वाटत एवढं काय करेल. सचिनसुद्धा प्लॅन करतोय बाहेर जाण्यासाठी, तर मी तेच कॉन्शियस आहे खूप जास्त आणि त्याच्याबरोबर डिस्कस करत होते. तर बरेच गोष्टी त्यांनी मला शेअर केल्या बाहेर देशाच्या. तर मला पण वाटते की ठीक आहे, त्याची इच्छा आहे तर त्याला जाऊ द्यावं. आणि हा मंडळी मी अजिबात विसरलेले नाही आहे, तुमच्यासाठी खास मी व्हिडिओ करणार आहे. फक्त काय झालं आहे ना की अचानक मध्येच काहीतरी वेगळे प्लॅन्स येऊन जात आहे, पण नक्की मी तुम्हाला हेल्प करणार आहे. सो प्लीज मला माफ करा, थोडासा लेट होतो आहे. बरं असं करू की अख्ख्या यूट्यूबमध्ये कोणीच कुणाला अशी हेल्प केलेली नसेल. 100% मी तुम्हाला मदत करेल, माझं प्रॉमिस आहे.